तो आपण प्रत्येक रिव्हिजन मध्ये कन्सिडर करणार आहे. This call is now being recorded. Firstly, good morning to everyone. Our today's topic of lecture is the some numericals which is depends on your basic electrical parameter. The numerical which is depends on your basic electrical parameter. First one is there is a find out the resistivity. The numerical which is depends on the to find out the resistivity of the material. So firstly you note the statement, and after that we solve step by step all the numericals. Then note down the statement. Calculate the resistance of calculate the resistance of 100-meter length of wire, 100-meter length of wire having uniform cross sectional area, having uniform cross sectional area of of 0.01 mm square, and and having resistivity of of 50 micro ohm centimeter, 50 micro ohm centimeter. नोट केले न्यूमरिकल सर्वांनी? Yes, ma'am. पार्टिसिपेंट नोट केले न्यूमरिकल? Yes, ma'am. Okay. Then from that numerical we have the given that is the calculate the resistance. That means we have to calculate the then for that calculation of is that 100 length wire, small l is equal to 100 meter. Then a uniform cross sectional area दिला है, that means your small a is equal to 0.01 mm square. And having resistivity denoted by rho. Rho is equal to 50 micro ohm dash centimeter. Firstly, they conversion unit meter conversion करायचा मीटर दिलेला मीटर में. Okay, centimeter येतो unit as it is there. Then in the next step to find out the resistance, there is a formula of R is equal to rho L. R is equal to rho L upon A as a formula. That is the resistivity, length and the area. Then put all the parameter in this equation. Therefore rho is equal to 50 into आता हा काय मायक्रो, फक्त मायक्रोचं कन्वर्जन करायचं इंटू सेंटीमीटरचा पण 10⁻, या स्टेप आपण इथं कन्वर्जन करून देऊ लगेच. 50 into 10⁻⁻6 कसला या मायक्रोचा इंटू 10⁻2 या सेंटीमीटरचा म्हणजे मीटर.
दिले आणि मीटर सेंटीमीटर मायनस 2 ने कन्वर्ट करून घ्या. 10⁻². हे कन्वर्ट केले त्यांना क्लियर. का पार्टिसिपंट आवाज आहे का माझा? No, ma'am. आयुष खरं स्टुडंट ऑडिबल. Yes, ma'am. Participants, am I audible? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. याच्या आधी आवाज येत होता का कंटिन्युअसली फ्रॉम दी फर्स्ट टू लास्ट? No, ma'am. Break होत होता. ओके. लिसन, मी परत रिपीट एकदा करते. In the numerical, we have to find out the resistance R. Then given is L is equal to 100 meter, area is equal to 0.01 mm square, rho is equal to 50 micro ohm सेंटीमीटर. तर इथे मायक्रोचं कन्वर्जन 10⁻⁶ केले -6.
आणि सेंटीमीटरचं 10⁻², असं कन्वर्जन केलंय. देअरफॉर आर इज इक्वल टू रो. रोची व्हॅल्यू पुट करायची 50 इंटू 10⁻⁶ इंटू 10⁻². इंटू 10⁻². इंटू एल. एल किती दिलेला आहे तुमचा? 100 इंटू 100. ठीक आहे, तर 100 आपण इथे खाली प्लेस करू. इंटू 100 divided by this whole term get divided by area. Area is equal to 0.01. आता याचं पण mm² आहे. मग 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर केला तर किती येतील? 10⁻⁶. 0.01 इंटू 10⁻⁻⁶. -6 का आला? तर हा इथला 10⁻³ आणि त्याला स्क्वेअर आहे म्हणून 10⁻⁶. तर ही टोटल टर्म एका ब्रॅकेट मध्ये घ्या आणि डिवायडेशनचं मध्ये साइन टाका आणि दुसरी टर्म ही अगेन ब्रॅकेट मध्ये घ्या आणि त्यानंतर आर इज इक्वल टू, मला त्याचा आन्सर सांगा काय येतं ते आन्सर मी इथे लिहिते. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा आणि आय इज इक्वल टू काय येतं ते सांगा सगळ्यांनी. आर इज इक्वल टू मॅम बोला. 5 into 10⁻⁹. 5 इंटू 10⁻⁹. ओके ठीक आहे, मी चेक करते. फाइव इंटू -9. -9. एकदा क्रॉस चेक करा, माझ्याकडे आन्सर थोडस चेंज आहे. सगळे टर्म्स घेताना ब्रॅकेट मध्ये घ्या. एकदम इझी कॅल्क्युलेशन होईल. हा न्यूमरेटरचा 10⁻⁶ आहे आणि हा डिनॉमिनेटरचा हा इथेच कॅन्सल होतोय बघा. आणि सपोज आपण 10⁻² हा +2 आहे 100 आणि हा 10⁻⁻² आहे. +2 -2 हे पण कॅन्सल होतील इथं बघा. याला जर आपण 10च्या पॉवरच्या टर्म्स मध्ये 100 ला जर घेतलं तर 10⁻² आणि हा -2 दोघं काय करतील? एकमेकाला कॅन्सल होऊन जातील. 50/0.01 तर किती येईल त्याचा आन्सर? मॅम 5000. एक्झॅक्टली करेक्ट. 5000 इट युअर आन्सर. म्हणून तुम्हाला मी काय सांगितलं, आन्सर हे कॅल्क्युलेट करताना ब्रॅकेट मध्ये घ्यायचं. क्लिअर? समजलंय फर्स्ट न्यूमरिकल? रिव्हिजनचे न्यूमरिकल्स घेतोय आपण, त्यामुळे कुठली क्युरी असली तर मला लगेच विचारा. आपण हे रिपीट बघतोय सर्व. क्लिअर ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then again note the second numerical. Find the resistance of following annealed copper wire. Find the resistance of following annealed copper wire. First one, 1 mm cross section, 1 mm square cross section, comma 100 meter long, comma 100 meter long. Second, 25 centimeter square cross sectional, in 25 centimeter square cross section, 200 meter long, comma 100 meter long. काय फाइंड आउट करायचं आहे? फर्स्टली पार्टिसिपंट रिप्लाय करा. फाइंड आउट काय करायचं आहे? Resistance.
रेजिस्टन्स आणि दोन कंडिशन दिलेल्या आहे. फर्स्टचा क्रॉस सेक्शनल एरिया 1 mm स्क्वेअर आहे आणि लेंथ 100 मीटर आहे. आणि सेकंड कंडिशनला 25 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे आणि 200 मीटर लेंथ आहे. तर दोन्ही गिवन मी नोट करते, त्यावरनं तुम्ही मला त्याची आन्सर सांगायचे. फर्स्ट कंडिशन, small a is equal to 1 mm square and L is equal to 100 meter. Then for the second condition, area A is equal to 25 centimeter square, comma, length L is equal to 200 meter. हे given दिलंय. Then the formula to find out the resistance R is equal to rho L upon A. So for first condition, put all the value. पण आता इथे रेजिस्टिव्हिटी दिलेली का नाही, तर तिथे स्टेटमेंट मध्ये कंटिन्यू करा. गिवन दॅट, तुम्ही स्टेटमेंट लिहिताना फर्स्ट आणि सेकंड कंडिशन लिहिली, त्यात कंटिन्यू करा. गिवन दॅट रो इज 1.73 मायक्रो ओहम डॅश सेंटीमीटर. म्हणजे दोघांसाठी रो किती दिलेला आहे? 1.73 इंटू आता कन्वर्जन करून घेते मी. मायक्रो ओहम सेंटीमीटर दिलाय ना, मग मायक्रोचा 10⁻⁶ आणि सेंटीमीटरचा 10⁻². आणि मग त्याचं युनिट असणार आहे तुमचं ओहम मीटर. ओहम मीटर. हे कन्वर्जन काय केलं हे प्रत्येकाला समजलं का? पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. ओके. देन पुट द व्हॅल्यू. रो ची व्हॅल्यू ही पुट करा. 1.73 into 10⁻⁶ into 10⁻² इंटू एल किती दिलेला आहे फर्स्ट कंडिशनला 100 इंटू 100 डिवायडेड बाय एरिया 1 mm स्क्वेअर दिलाय, मीन्स 1 इंटू 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर. मग किती होतील हे? 10⁻⁶ होतील. मग हे सगळी टर्म्स
कॅल्क्युलेशन मध्ये टाका, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये, आणि मला रो इज आर इज इक्वल टू फर्स्ट आन्सर सांगा. Ma'am, 1.73. ओके, व्हेरी गुड, एक्झॅक्टली करेक्ट. 1.72 इज युअर आन्सर. सगळ्यांनी कॅल्क्युलेट करून बघा. सगळ्यांचं सेम आन्सर येतं का बघा, चेक करा. जे पार्टिसिपंट्स सॉल्व्ह करत त्यांनी पण ते पुट करा कॅल्सीवर, आणि सेम आन्सर येते का चेक करा. मॅम 1.73. हा, तो डिजिट मग तुमचा जो काही 7.2 समथिंग येईल त्याला राऊंड अप करून 7.3 झालेले. 1.72 और 7.3 हे करेक्ट आन्सर आहे. दोन्ही पण चालते. देन सेकंड स्टेज, फर्स्ट स्टेजचे आपण कॅल्क्युलेशन केले. सेम सेकंड स्टेजला काय आहे, फॉर्म्युला तोच असणार. Then for the second step, R is equal to again rho L by A, rho L upon A. Then also put the value of resistivity is equal to 1.73 into 10 raised to minus 6 into 10 raised to minus 2. Into L. L किती दिलाय फॉर सेकंड कंडिशन? 200. 200. Divided by area is equal to 25 centimeter square. That means 25 into 10 raised to minus 2 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 10 raised to minus 4 होणार आहे. हा टाका हे कॅल्सी मध्ये आणि मला आन्सर सांगा. 1.73 हे लक्षात घ्या सगळ्यांनी. मॅम 1.3. कॅल्क्युलेट. आवाज ब्रेक झाला करोडी तुझा. मॅम 1.34 into 10 raised to minus 3. 1.384 into 10 raised to minus 3. 1.384 into 10 raised to minus 3. ओके, करेक्ट आन्सर आहे. सगळ्यांनी एकदा क्रॉस चेक करा, असं सेम आन्सर येते का सगळ्यांचं? Yes, ma'am. ओके.